आकाशामध्ये मृगशीर्षासारखं मोठं मनोहर नक्षत्र दुसरं कुठलंही नाही. हे नक्षत्र दिसायला अतिशय भव्य आणि ठळक असल्यामुळं लक्षात ठेवायला सुद्धा सोपं आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये आकाशात हे नक्षत्र आपल्याला रात्रभर बघायला मिळतं. मृगशीर्ष हे नक्षत्रचक्रातलं 5वं नक्षत्र आहे. याला इंग्रजीमध्ये लॅम्बडा ओरायनिस असं म्हणतात. या नक्षत्राचे पहिले 2 चरण वृषभ राशीत आणि शेवटचे 2 चरण मिथुन राशीत येतात, त्यामुळं याला द्विपाद नक्षत्र म्हणतात. हे मंदलोचनी नक्षत्र आहे, कारण या नक्षत्रावर जर एखादी वस्तू हरवली तर ती कमी प्रयत्नामध्ये पटकन सापडते. हे मैत्रगणी नक्षत्र आहे, त्यामुळं या नक्षत्रावर नवीन मैत्रीची सुरुवात करावी. ती मैत्री खूप काळ टिकते. या नक्षत्राचं दैवत हे शीतल असा चंद्र असून नक्षत्रस्वामी हा मंगळ आहे. राशीस्वामी हे शुक्र आणि बुध आहेत. त्यामुळं या नक्षत्रामध्ये चंद्राचा अवखळपणा, सौंदर्य, मंगळाचं तेजस्वीपण, चपळपणा, शुक्राचं कलाकौशल्य आणि बुधाचा व्यावहारिकपणा यांचा एक सुंदर मिलाफ झालेला बघायला मिळतो. या नक्षत्राची आकृती ही हरणासारखी दिसते. या नक्षत्राच्या आजूबाजूचे जे तारे आहेत ना, ते तारे जर विचारात घेतले तर पुराणांमध्ये जी व्याध आणि हरणाची गोष्ट आहे ना, ती हुबेहूब आपल्याला आकाशामध्ये बघायला मिळते. आकाशामधलं जे विषुव वृत्त आहे तेही मृग नक्षत्रामधनंच गेलेलं आहे. 7 जूनला रवी जेव्हा मृग नक्षत्रात प्रवेश करतो ना, त्यावेळेला आपल्याकडं पावसाची सुरुवात होते. हे देवगणी नक्षत्र असल्यामुळं या नक्षत्रावर जन्माला आलेल्या व्यक्ती या सुशील, ईश्वरभक्त, परोपकारी, समाधानी, खेळाडू वृत्तीच्या, बुद्धिमान, व्यवहारी, कलाकौशल्यामध्ये पारंगत, अभ्यासू वृत्तीच्या आणि उत्साही असतात. अतिशय उत्तम कलाकार लोक या नक्षत्रावर आपल्याला बघायला मिळतात. मृग नक्षत्र जरा नाजूक आहे, त्यामुळे या नक्षत्रातल्या व्यक्ती या अतिशारीरिक श्रमानं पटकन आजारी पडतात किंवा थकून जातात. तसंच हवामानातल्या बदलाला किंवा साथीच्या रोगांनाही पटकन बळी पडतात. याच्या नावामधूनच आपल्याला या नक्षत्राचं वैशिष्ट्य लक्षात येईल. मृग म्हणजे हरिण, त्यामुळे या नक्षत्रामध्ये चुणचुणीतपणा, चपळता, तरतरीतपणा असतो. साधारणपणे यांना ग्रुपला बरोबर घेऊन जायला आवडतं. या नक्षत्राकडं ना सेवावृत्ती आहे. त्यामुळं आणि हे मंगळाचं नक्षत्र आहे, त्यामुळं सामाजिक पायंडा पाडणारं किंवा नवीन पायंडा चालू करणारे धडाडीचे लोक या नक्षत्रावर आपल्याला बघायला मिळतात. या नक्षत्रामधले लोक खूप सेन्सिटिव्ह असतात आणि हे जितके हळवे असतात ना, तितकेच अन्यायाविरुद्ध लढणारेही असतात. मुहूर्तशास्त्रामध्ये या नक्षत्राला सगळ्या शुभ कार्यांसाठी चांगलं म्हटलं गेलंय. म्हणजे अगदी वास्तुशांत, गृहप्रवेश, नवीन वाहन खरेदी किंवा व्यापारासाठी सुद्धा हे नक्षत्र चांगलं आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे, वा शिरवाडकर, अशोक कुमार, स्टेफी ग्राफ, नथुराम गोडसे, रोहिणी भाटे, फादर ऑफ वॅक्सिन म्हटले जाणारे लुई पाश्चर यांसारखे अनेक लोक या नक्षत्रावर जन्माला आलेले आहेत. यासारखीच अजून काही माहिती तुमच्याकडे असेल ना, तर माझ्यापर्यंत नक्की पोचवा. मलाही ऐकायला आवडेल. थँक्यू. मंडळी, नुकताच अयोध्येत राम जन्मभूमीवर जो रामलल्लांची प्रतिष्ठापना आणि राम मंदिराचा उद्घाटन सोहळा झालाय ना, तर तोही मृग नक्षत्रावरच झालाय बरं का. जय श्रीराम. सापेक्षचं यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.